आपण थेट जाऊया आमचा ब्युरो चीफ अभिजित पाटील यांच्याकडे। अभिजित, आपण बघतोय की अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आता या चौथऱ्यावर पुतळा बसवेपर्यंत या प्रतिमेची स्थापना करण्यात आलेली आहे। काय अधिक माहिती मिळते, आम्हाला ती दृश्य दाखवू शकशील का? अगदी खरं आहे। नुकतंच या ठिकाणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे या पुतळ्याचं जागेवर प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं आहे, प्रतिमा ठेवण्यात आली आहे। त्यांचं म्हणणं महत्त्वाचं म्हणजे असं आहे की लोकांच्या भावना ज्या आहेत, ज्या कालपासून या प्रकारामुळे दुखवल्या गेल्या आहेत, त्या भावना अजून दुखवू नये यासाठी या ठिकाणी या प्रतिमेचं स्थापना करण्यात येते आहे। आपण थेट त्यांनाच विचारूयात नेमकं त्यांचं काय मत आहे। सर, काय सांगणार? आज आपण या ठिकाणी प्रतिमा स्थापन केली आहे। काल जो हा प्रकार घडला आहे काल रात्री, तो एक अतिशय वाईट आणि निर्गुण प्रकार आहे। त्यानंतर हे बागेचे सगळं वैभवच निघून गेलेले, पुतळा तुटलेला दिसतोय, चबुतरा खराब झाला, लोक ते बघायला येतात की खराब कसं झालंय, त्याच्यामुळे पुण्याचं नाव खराब होतंय। ते सगळं टाळायचं आणि ऑलरेडी महानगरपालिकेने काल ठराव केलेला आहे की इथं परत एक भव्य पुतळा उभा करायचा आहे आणि तोपर्यंत तैलचित्र लावायचं। आम्ही बघतोय त्याला एक अनुकूल असा एक निर्णय घेतला सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये की जोपर्यंत निर्णय होत नाही, आता 2 दिवसात आचारसंहिता लागायची शक्यता आहे। आचारसंहिता लागली तर हे प्रकरण पुढे जाईल, पुढे निवडणुका आल्या म्हणून हे प्रकरण पुढे जाईल। आणि जे दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याच्या बाबतीत झालं की आज 4 वर्ष होत, 6 वर्ष आली जवळजवळ, आता काही निर्णय नाही, आता भविष्यात निर्णय होईल का नाही अशी शंका आहे। तोपर्यंत हे पुणेकरांचं नाव खराब होऊ नये की फक्त चबुतरा राहिला आणि वर कोणाचाच पुतळा नाहीये, तिथं कोणी कावळे येऊन बसणार, कोणी काही करणार। त्यासाठी ह्या बागेच्या वैभवासाठी आणि राम गणेश गडकरींच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे त्यांचा तैलचित्र लावलेलं आहे। जोपर्यंत पुतळा बसत नाही तोपर्यंत तैलचित्र दुसरं बसत नाही, महानगरपालिका अधिकृतरित्या, तोपर्यंत आमचे कार्यकर्ते रोज इथे येणार आहेत, त्याची विधिवत पूजा करणार आहेत, याची स्वच्छताची देखरेख आम्ही सगळं काळजी घेणार आहोत। सर, आपण काय सांगणार नेमका हा प्रकार जो घडतोय यामध्ये नेमकं आपण कशी काळजी घेणार आहे पुतळ्याची? मुळात पुतळ्यांच्या या सगळ्या घटनेमध्ये दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याची जसा आता उल्लेख झाला, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवल्यानंतर देखील असाच सर्व पक्षांनी महानगरपालिकेत ठराव केला आणि लगेच हा पुतळा बसवला जाईल असं या ठरावाने बाहेर मीडियाला सांगण्यात आलं। आज तागायत तो पुतळा बसलेला नाही, तेव्हाही हेच शासन महापालिकेत होतं आणि या राज्यकर्त्यांनी तेव्हाही तो पुतळा बसवला नाही। आताही त्या ठरावाचं काय होईल हे सांगता येत नाही। त्यामुळे लोकांमधून आपल्याला त्यांच्यावर प्रेशर बनवून ठेवलं पाहिजे, त्यांना आपल्याला सातत्याने त्यांना त्याची आठवण करून दिली पाहिजे आणि जसं दवेजींनी सांगितलं की लोकांच्या भावनांचा आदर करून इथे संभाजी बागेत पाहायला येणारे लोक, पुण्यनगरीतले लोक यांच्या भावनांचा आदर करून इथे राम गणेश गडकरींची प्रतिमा आम्ही बसवली आहे, ज्याद्वारे लोक इथे येतील तर त्यांना निश्चित रूपाने हा विश्वास वाटेल की नाही, राम गणेश गडकरींची प्रतिमा इथे आहे आणि लवकरच पुतळा उभारला जाईल। खरं तर शासनाला मदत म्हणूनच आम्ही हे काम करतोय, लोकांच्या भावनांचा आदर आम्ही करतोय, पण याच्यापुढे शासनाने देखील, महानगरपालिकेने देखील हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे की तुम्ही एखाद्या समाजाची संख्या किंवा एखाद्या समाजाच्या अल्पसंख्याक आहे, छोटा समाज आहे असं समजून त्यांच्यावर तुम्ही सातत्याने अन्याय करत राहू नका। असं जर का नसतं तर आत्तापर्यंत दादोजी कोंडदेवांचा पुतळा दुसऱ्या ठिकाणी, किमान त्यावेळेला असं ठरवण्यात आलं होतं किंवा लाल महालात नाही दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी बसू, तर तिथे बसवला गेला असता। परंतु हा अन्याय हा शासनाचा देखील जातीयवाद आहे असा मी थेट आरोप करतोय आणि यातून शासनाने लवकर धडा घेऊन दादोजी कोंडदेवांचा पुतळा देखील बसवावा, त्या ठरावाची अंमलबजावणी करावी आणि राम गणेश गडकरींचा देखील भव्य पुतळा याच संभाजी उद्यानात बसला पाहिजे अशी मागणी मी आपल्या माध्यमातून। मला एक सांगा सर, आपण या पुतळ्याच्या ठिकाणी प्रतिमेचं स्थापना केली आहे, यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिकेची परवानगी आपण घेतली आहे? नाही, आम्हाला खरं महानगरपालिका ऑलरेडी काल ठराव केलेला आहे, त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला अनुकरून असंच काम केलेलं आहे। पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही कळवलेलं होतं नक्की की असंच आम्ही करत आहोत म्हणून, आणि शांततेच्या मार्गाने केलं। आमचे फक्त 10 ते 15 कार्यकर्ते इथं आणलेले आहेत, एक 15 मिनिटं थांबून आम्ही इथं निघून जाणार आहोत। त्यामुळे आम्ही शांतता भंग होईल, पुण्यातलं वातावरण बिघडेल असं काही काम केलेलं नाही आहे। इथं आल्यानंतर सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांना माझ्या कार्यक्रमाची रूपरेषा मी त्यांना कळ सांगितलेली आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची भूमिका काय आहे ती देखील आपण आता या ठिकाणी ऐकली। आपण चौथऱ्यावरती, माझ्या कॅमेरामॅनला विनंती करू, चौथऱ्यावर जी प्रतिमा इथं ठेवण्यात आली आहे ते आपण दृश्य बघूयात। खरं तर या पुणेकरांची आणि पुण्यातील नागरिकांची भावना जी काही आहे ती दुखावू नये आणि त्यासाठी खरं तर हा अखिल भारतीय ब्राह्मण संघातर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या ठिकाणी काही पोलीस बंदोबस्त कालपासून लावण्यात आलेला आहे। त्या पोलिसांनी देखील यांना अगोदर परवानगी आणली आहे का अशी विचारणा केली, कारण सगळ्यात महत्त्वाचं की कालपासून या विषयामुळे संपूर्ण परिसरातलं वातावरण चिघळू नये यासाठी पोलीस प्रशासन काळजी घेत आहे। ही प्रतिमा स्थापन केल्यानंतर इथलं वातावरण बिघडू नये यासाठी परवानगी आहे का अशी विचारणा केली जाते। निश्चितपणे पुणेकरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने हा वेगळा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता या चौथऱ्यावर राम गणेश गडकरींचा पुतळा जोपर्यंत बसवत नाही तोपर्यंत प्रतिमा त्यांनी तिथे स्थापन केलेली आहे। धन्यवाद अभिजित, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।